ते म्हणतात ना, घरात जेवढी कामे कमी असली तेवढा जास्त आळस येतो आणि त्याच आळशी प्राण्यातली मी एक. तर घरचा भाजीपाला संपला होता म्हणून मार्केटमध्ये जाऊन सगळ्यात आधी भाजीपाला घेऊन आली. आणि हे बघा माझ्या आळशीपणाचा नमुना. घरातला सगळा भाजीपाला चिमला होता पण माझं त्यावर लक्षच नाही. मग सगळ्यात आधी मी लाल मिरच्या वगैरे काढून साईडला ठेवल्या, कारण मला त्यात वरणात तडका द्यायला आवडतात. नंतर मी सगळा भाजीपाला डस्टबिनमध्ये काढून घेतला आणि नवीन भाजीपाला लावून घेतला. म्हणून म्हणतात ना की घरात सासू असायलाच हवी. सासूच्या बोलण्याने दिमाग बरोबर वठणीवर येतो आणि सगळी कामे असे पटापट होते. तर भाजीपाला वगैरे लावून मी स्वयंपाकाच्या तयारीला लागली. तेल संपलं होतं तर सगळ्यात आधी मी कॅनमध्ये तेल काढून घेतलं आणि त्यानंतर हे बघा अशी कंजूसी करण्यामध्ये माणसं बायाचा कधीच हात पकडू शकत नाही. म्हणून मस्त तेलाचं पॅकेट फाडून त्यामध्ये कणिक मळून पोळ्या टाकून घेतल्या आणि 2-3 दिवसापासून अंडी ठेवले होते तर म्हटलं खराब होईल म्हणून चटणी केली आणि त्यानंतर थोडंसं बेसनही करून घेतलं. हे कामावून यायची होती तर मी यांची वाट पाहत होती. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.